नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे कनोऱ्यापासून रेसिपी. कनोरा म्हणजे काय? हरभऱ्याची डाळ बनवायची असते, त्यापासून बनवलेला हा कनोरा. हरभरे भिजत घालतात आणि जात्यावरती भरडतात, त्यामुळे आपल्याला डाळ बनवायची असते आणि काय काय हरभऱ्यांचा भुगा होतो. सालही त्याच्यात असते हरभऱ्याची. असा हा कनोरा पाखडून कनोरा बाजूला करतात आणि डाळ करून घेतात. आता हा कनोरा आपल्याला दळून घ्यायचा आहे. दळायचा आहे कसा? बारीक. मिक्सरवर होणार नाही, तुम्हाला चक्कीतच दळायला लागणार. मिक्सरवर केलं तर थोडी भरड राहते, पण चक्कीत केलं तर छान बारीक होऊन त्याची रेसिपी अगदी अप्रतिम होते. त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे, हिरव्या मिरच्या 7-8 घालायच्या आहेत, आलं आणि भरपूर असा लसूण. ह्या रेसिपीला लसणाचा थोडा जास्त प्रमाण घालायचं आहे, म्हणजे त्याची चव अप्रतिम लागते. 1 चमचा जिरंही घालायचं आहे वाटायला आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. बाकीचं दुसरं काही घालायची गरज नाही, तरीसुद्धा ही रेसिपी अगदी चविष्ट. आता कनोऱ्याचं पीठ करून घेतलेलं आहे, त्याची 1 वाटीभर मी पीठ घेतलेलं आहे. आता 1 वाटी पीठ बाउलमध्ये म्हणजे भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे, खाली ओतून. पहा, ही रेसिपी आपल्याला 5-6 माणसांसाठी अगदी पुरेसी आहे. आता आपण वाटणही करून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर. थोडी पाणी घालून वाटलेलं आहे, बारीक झालेलं आहे. आता अर्धं वाटण आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अर्धं वाटण बाजूला ठेवायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी हळदही घालू शकता, म्हणजे कलर छान येतो आपल्या रेसिपीला. मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल 1 छोटा चमचाभरच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. पाणी लगेच जास्त ओतायचं नाही, हापके मारून पाणी घालायचं आहे. आपल्याला पीठ जास्त पातळ भिजवायचं नाही, थोडंसं निबार ठेवायचं आहे, म्हणजे कडक. जसं चपातीला मळतो त्याप्रमाणे करायचं नाही. थोडंसं कडक ठेवल्यानंतर आपल्याला ह्याची बनवायची आहेत मुटकी. कनोऱ्याची मुटकी बनवल्यानंतर त्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. इतकी अप्रतिम लागते का तुम्ही ही भाजी कशाही सोबत खाऊ शकता. आता झाकून ठेवायचं आहे आणि पीठ थोडंसं मुरून द्यायचं आहे. बाजूला कढई ठेवायची आहे आणि तेल घालायचं आहे गरम व्हायला. 2 चमचेभर तेल घातल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेऊ, छोटासा. आणि आपलं वाटण उरवून ठेवलं होतं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. छान तेलाची फोडणी बसली का हिरव्या मसाल्याला अगदी चव अप्रतिम येते. आता तेलामध्ये आपण कढीपत्ताही घालायचा आहे भरपूर. कढीपत्त्याचाही स्वाद तेवढाच अप्रतिम येतो. आता कढीपत्ता घालून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये पाणी ओतून ते घालायचं आहे, म्हणजे आपल्या मिक्सर विसळला जातो. त्यामध्ये काही वाटण राहिलेलं असलं ते सुद्धा कढईमध्ये येतं. भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि उकळी येऊन द्यायची ह्या पाण्याला. थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे, पहा. आणि मीठ घालून घेऊ थोडंसं.
चवीनुसार, कारण आपण पिठामध्ये घातलेलं आहे. आता ह्या फोडणीमध्ये सुद्धा घालायचं आहे. झाकण ठेवून घेऊ आणि उकळी येईस्तोपर्यंत ठेवू. तोपर्यंत आपलं पीठ पाहू मुरलेलं आहे छान. त्याच्यामध्ये मसाला म्हणजे हिरवी मिरचीचं वाटण. आता ह्याच्या आपल्याला मुटकी करून घ्यायची आहे. मुटकी कशी करायची आहे? बोटा एवढी, जास्त जाड नाही, जास्त पातळही नाही. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. हातावरती लांबट करून घ्यायचं आणि मुठ्ठीमध्ये मुटकं करून घ्यायचं. फक्त बोटा एवढंच करायचं आहे, जास्त लांब करायचं नाही. याला म्हणतात बोट एवढं मुटकी. आता झटपट करून घेऊ. काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते. पारंपरिक रेसिपी आहे आजी पणजीच्या हाताची. कारण जाती पहिल्याच काळात होती, आताही आहेत. त्यामुळेच आपण हे कनुरा घेऊन आले गावावरून आणि छान त्याची मुटकी करून बघितली. सगळ्यांना आवडली. रस्सा तर एवढा भारी होतो का अप्रतिम चवीचा. आता मुटकी झालेली आहे आणि बाजूला आपण फोडणी दिलेलं पाणी, त्यालासुद्धा उकळी यायला लागली. चाळण ठेवून घेऊ आणि त्यामध्ये आपली मुटकी थोडीशी वाफवून घेऊ. सगळी मुटकी ठेवून द्यायची आहे. झाकण वरून लावून घ्यायचं आहे. 2 मिनटं 5 मिनटं ठेवायची, म्हणजे मुटकी आपली शिजली जातात. आता हे थोडंसं मी पीठ उरून ठेवलेलं आहे मुटक्याचं. ते पीठ आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी पीठ एकदम पाण्यामध्ये एकजीव झालं पाहिजे. ह्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. आता आपली मुटकीसुद्धा वाफवलेली गेलेली आहे. थोडीफार अशी 90% शिजलेली आहे, 100% शिजलेली नाही. आता ही मुटकी आपण ह्या पाण्यात घालून घ्यायची आहे उकळी आलेल्या, म्हणजे पटकन शिजली जाणार. हे पहा, थोडंसं हलवून घेऊ आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर छान वाफ बसते त्याच्यावरती. त्याआधी आपल्याला दुसरीसुद्धा प्रोसिजर करायची आहे. हे पहा, उकळीमध्ये आपली मुटकी छान वर आलेली आहे. याचाच अर्थ आपली मुटकी शिजलेली आहेत. आता जे पाणी आपण पिठाचं करून घेतलं होतं ते ओतायचं आहे. एक उकळी काढून घेतलेली आहे. परत पीठ छान शिजलेलं आहे. पहा, थोडंसं घट्टपणा आलेला आहे आपल्या मुटक्यांना. जसजसं उकळी येईल तसं तसं पिठाचं घट्टपणा वाढेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कुट्टा. तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण शेंगदाण्याचा कूट घातल्यावरती चव अप्रतिमच येते. वरून घालायची आहे कोथिंबीर. तुम्ही पाहू शकता किती दाटसर झालेला आहे आपला रस्सा मुटक्यांचा. आता वरून आपल्याला एक तडका द्यायचा आहे. तेल गरम केलं, त्यामध्ये सफेद तेल घातलेलं आहे. थोडा घरगुती मसाला घालायचा आहे आणि हळदही घालून घ्यायची आणि ह्याचा तडका द्यायचा आहे. त्याला दिसायलाही सुंदर दिसतं आणि त्याचा स्वादही वाढला जातो. आता आपली मुटकी तयार झालेली आहे. वाढून घ्यायची आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबतही तेवढीच चांगली लागणारी पारंपरिक मुटकी करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडली
तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही एक लाईक आणि कमेंट करायला सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? रेसिपी करून पाहता का? आणि आवडल्यास ह्याच्यात काही बदल करायचा आहे ते सुद्धा सांगू शकता. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान पारंपरिक पद्धतीची मुटकी केलेली आहे, तिचा स्वाद घ्या. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपी.